सर्वप्रथम बुक लवर्स क्लबचे आभार. आज मी ज्या पुस्तकाचा परिचय करून देणार आहे त्याचं नाव आहे अशी ही एक झुंज. लेखिका डॉक्टर मृदुला बेळे. व्हॉट्सॲपवर कोणीतरी टाकलेली एक पोस्ट वाचण्यात आली, ज्यात सिप्ला कंपनीबद्दल काही वाचायला मिळालं. खूपच चांगलं लिहिलं होतं, कंपनी आणि कंपनीच्या निस्पृह कार्याबद्दल. आता व्हॉट्सॲपवरील गोष्टी किती गंभीरपणे घ्यायच्या हा एक मोठा प्रश्नच असतो. त्या पोस्टमध्ये डॉक्टर बेळेंचाही उल्लेख होता आणि त्यांनी लिहिलेल्या पुस्तकाचा देखील. उत्सुकता वाढली आणि पुस्तक वाचून झाल्यावर याबद्दल लोकांना सांगितलं पाहिजे असं सारखं वाटायला लागलं. एक म्हणजे हे पुस्तक सद्य परिस्थितीशी निगडीत आहे. आपल्या मनात असणाऱ्या बऱ्याच शंकांचं ते निरसन करतं. आणि दुसरं म्हणजे औषधे, औषधशास्त्र आणि बहुराष्ट्रीय औषध कंपन्या याबद्दल फारसं काही माझ्या वाचनात आलं नव्हतं. त्यातही सध्या वृत्तपत्र आणि वृत्तवाहिन्या यांनी जो गदारोळ माजवला आहे त्यामधून खरं काय आणि खोटं काय याचा अंदाजही लागत नाही. एखादी सकारात्मक गोष्ट ऐकावी तर चॅनल बदलला की त्याचेच दुष्परिणाम ऐकायला मिळतात. एखादी लस चांगली आहे असं ऐकावं तर ती घेतल्यावर अंगाला काटेचमचे चिकटायला लागतात. खरं तर एखाद्या रोगावर खात्रीला एक उपाय ज्याचे दुष्परिणाम कमीत कमी असतील असं औषध किंवा लस शोधण्यात बराच अवधी जातो. बऱ्याच वर्षाच्या संशोधनाचा तो परिपाक असतो. मग करोनाची लस एका वर्षात कशी आली? पुन्हा मनात शंका यायला लागतात. तिसरी लाट येणार की नाही? पहिली लाट आली, दुसरी लाट आली. यावर 100 वैज्ञानिक आणि डॉक्टरांच्या 200 निरनिराळ्या प्रतिक्रिया ऐकायला मिळतात. कोणी डॉक्टर अमेरिकेत बसून करोना भारतात कसा नियंत्रित करता येईल हे सांगतात. मोनोक्लोनल अँटीबॉडीज, प्लाझ्मा थेरपी, निरनिराळ्या प्रकारची औषधं, हे सगळं ऐकून खरोखर मनाचा अक्षरशः गोंधळ होऊन जातो. करोना नैसर्गिक आहे की मानवनिर्मित याबद्दलची चर्चा तर मती कुंठित करून टाकते. जागतिक आरोग्य संघटना या सगळ्या बाबतीत किती अगतिक आहे हे वाचायला मिळतं. बिल गेट्स, जे दातृत्वाबद्दल जगभरात प्रसिद्ध आहेत, संशयाची सुई त्यांच्याकडेही वळते. एक ना अनेक अशा गोष्टी. त्यात भर पडते ती लसीच्या कार्यक्षमतेबद्दल. नवीन नवीन तयार होणाऱ्या विषाणूंना ही लस थोपू शकेल का? काढे, चूर्ण, वाफा याबद्दल ऐकून तर काय करू आणि काय नको असं होतं. हल्ली बऱ्याच औषधी वनस्पतीवर पानंसुद्धा पाहायला मिळत नाहीत. तर काही ठिकाणी मांत्रिकाद्वारे सुद्धा उपाय करून करोना थांबवता येतो इथपर्यंत किंवा ह्या थराला लोक गेलेली आहेत. या सर्वांची बरीच समाधानकारक उत्तरं बेळेंच्या पुस्तकात मिळतात. डॉक्टर मृदुला बेळे या औषध निर्माण शास्त्रात त्यांनी PhD मिळवली आहे. तसेच कायद्यातील पदव्युत्तर पदवी तुरीन, इटाली येथून त्यांनी मिळवली आहे. एखादा प्रसंग वा घटना
आपल्यात प्रचंड अस्वस्थता निर्माण करते, इतकी की आपण काहीतरी केलं पाहिजे ही जाणीव स्वस्थ बसू देत नाही. डॉक्टर बेळेंचंही तसंच झालं. इटलीत असताना मोहन डायलन ग्रे यांचा फायर इन द ब्लड हा चित्रपट त्यांनी पाहिला आणि त्यांच्याच भाषेत सांगायचं तर शरम आणि अभिमान या दोन्ही भावना त्यांना एकत्रितपणे अनुभवास आल्या. शरम अशासाठी की बहुराष्ट्रीय औषध कंपन्यांनी मानवी जीवाशी चालवलेला खेळ आणि त्याविरुद्ध एका भारतीय औषध कंपनीने दिलेली तगडी झुंज. औषधशास्त्राशी संबंधित असूनही आपल्याला माहीत नसावी ही खंत आणि ही औषध कंपनी भारतीय आहे याचा अभिमान. आजवर आपण आपल्या देशातील किंवा देशात घडलेल्या सकारात्मक गोष्टींबद्दल फारच कमी बोलतो. बहुधा आपण आपल्या देशातील घडणाऱ्या घटनांना दूषणं देण्यातच अभिमान वाटतो आपल्याला. पण संपूर्ण जगाने मान्य केलेल्या, कौतुकास पात्र ठरलेल्या या औषध कंपनीचं कर्तृत्व आपण भारतीयानं ओरडून सांगावं ही ह्या पुस्तकामागची प्रेरणा आहे. पुस्तकाची सुरुवात होते जगातील 4 देशातील 4 लोकांच्या मनस्थितीतून. युगांडातील डॉक्टर पीटर मुजीनी, जे क्लिनिकल सेंटरचे मुख्य आहेत, जे आपली गलेलठ्ठ पगाराची सौदी अरेबियामधील नोकरी सोडून आपल्या देशाच्या गरीब जनतेची सेवा करण्यासाठी प्रेरित होऊन युगांडात परतलेत. पण तिथली भयानक परिस्थिती पाहून हादरलेत. दररोज त्यांच्या डोळ्यादेखत लहानग्यांचा एड्स या रोगाने मृत्यू त्यांना पाहावा लागतोय. औषधं आहेत पण ती दूर अमेरिकेत, आणि ती तिथे असूनसुद्धा त्यांचा उपयोग नाही, कारण त्यांच्या अफाट किंमतीमुळे ती आफ्रिकेत उपलब्ध होत नाही आहेत. दक्षिण आफ्रिकेत एक न्यायाधीश डेव्हिड कॅमेरून यांची मनस्थिती त्याहून वेगळी आहे. एका बातमीने त्यांना हैराण केलं आहे. एका स्त्रीची लोकांनी निर्घृण हत्या केली आहे, कारण तिने सर्वांसमोर कबुली दिली की तिला एड्स झाला आहे. गोरे सधन न्यायाधीश जे स्वतः एड्सग्रस्त आहेत, ते महागड्या गोळ्या घेत आहेत, कारण त्यांच्या मोठ्या पगारामुळे त्यांना ते परवडते. पण त्यांची सदसद विवेकबुद्धी मात्र त्यांना त्रास देते. ह्या जाणीवेने जिथे माझ्या देशातील 90% जनता ही औषधे परवडत नाही म्हणून मरणासन्न आहे, तिथे मला हा नैतिक अधिकार पोचतो का या विचाराने. यॉ गार्नियर, ग्लॅक्सो कंपनीचे CEO, आपल्या लंडन ऑफिसमध्ये द्विधा मनस्थितीत बसलेत. त्यांना असंख्य ईमेल छळत आहेत. सगळ्यांचा एकच सूर, लोक मरतायत, औषधाच्या किमती कमी करा. या महागड्या औषधाविना अक्षरशः लाखो लोकांचा जीव जातोय. किमती कमी करा. पण प्रचंड नफाखोरीची सवय झालेल्या बिग फार्मा हे त्यांना करू देत नाही आहेत. तर इकडे मुंबईमध्ये, भारतात, आपल्या सिप्ला कंपनीचे ऑफिसर डॉक्टर युसुफ हमीद एक शोधनिबंध वाचून आनंदित झालेत. एड्सवर औषध मिळाल्याची ती बातमी होती. भारतातही एड्स फोफावतोय. औषधाच्या किमती जगभरात प्रचंड आहेत. आता भारतात या औषधाची निर्मिती करणे शक्य आहे का याचा ते विचार करतायत. ही औषधं स्वस्त असतील आणि सामान्य माणसाला परवडू शकतील अशी किंमती ठेवता येईल असा त्यांना विश्वास आहे. अनेक रोगांचे प्राण वाचतील याची त्यांना खात्री आहे.
एड्सचा उगम आणि प्रसार आफ्रिकेत अतिशय वेगाने झाला. हा रोग नेमका कशाने होतो हे माहीत नसल्याने सुरुवातीच्या काळात विविध नावाने तो ओळखला गेला. रोगाने माणूस अस्थिपंजर होऊन मरतो म्हणून त्याला स्लिम हे नाव मिळालं. तर हा रोग प्रथम आफ्रिकेमध्ये नवश्रीमंतात पाहायला मिळाला, जे एका पर्टिक्युलर ब्रँडचे कपडे वापरायचे. त्या ब्रँडचं नाव होतं जुलियाना, म्हणून ह्या रोगाला जुलियाना हेही नाव मिळालं. तर अमेरिकेत समलिंगी लोकात हा आढळला म्हणून त्याला गे प्लेग हे नाव मिळालं. नाव काही असो, आफ्रिकेतील तरुण पिढी ह्या रोगाला फार वेगाने बळी पडली. इतकी की एकट्या आफ्रिकेत अनाथ बालकांची संख्या 2000 साली 20 लाखाच्या घरात होती. 1984 साली बॉब गॅलो या शास्त्रज्ञाने हा रोग HIV या विषाणूने होतो हे सिद्ध केलं. इतर विषाणू ज्या पद्धतीने पुनरुत्पादन करतात त्याच्याबरोबर उलट्या पद्धतीने याचे प्रजोत्पादन होते, म्हणून याला रिट्रोव्हायरस असं नाव दिलं. जगभरात इतकी प्रचंड रुग्णसंख्या असून देखील यावर परिणामकारक औषध काही मिळत नव्हते. अखेरीस तो दिवस उजाडला. 7 जुलै 1996 व्हँकुव्हर येथील जागतिक एड्स परिषदेत एक महत्त्वाची घोषणा झाली. डॉक्टर डेव्हिड हो यांनी जाहीर केलं की एड्सवर उपाय सापडला आहे. 3 निरनिराळ्या कंपन्यांनी तयार केलेली औषधे एकत्रितपणे म्हणजे त्यांचं कॉकटेल करून जर दिली तर हा रोग खात्रीलायक अगदी हमखास बरा होतो. साऱ्या जगाच्या आशा पल्लवित झाल्या. या उपचार पद्धतीला HART HART हायली ॲक्टिव्ह रिट्रो अँटीव्हायरल ट्रीटमेंट असे नाव दिले. पण ह्या उपचार पद्धतीचा वार्षिक खर्च ऐकून भल्या भल्यांचे डोळे पांढरे झाले. वर्षाला $15,000, कुठल्याही गरीब राष्ट्राला न परवडणारी आणि कुठल्याही गरीब माणसाला न परवडणारी ही रक्कम. औषधाच्या किमती भरमसाठ असायची कारणं कंपन्या देतात. त्यातलं मुख्य हे औषध शोधून काढून ते बनवण्याची प्रक्रिया अतिशय किचकट आणि खर्चिक असते. 10,000वर रसायनं तयार केली तर त्यातलं एखादंच परिणामकारक ठरतं. त्यानंतर त्यांच्या 1 ते 4 या पायऱ्यांवर चाचण्या होतात. विषाणू स्वतःच्या जनुकात बदल करून औषधांना फसवत राहतो. नवे नवे स्ट्रेन्स येतात आणि नवी नवी आव्हानं उभी राहतात. कुठल्याही औषधाचं पहिलं तत्त्व असतं डू नो हार्म. एक वेळ उपयोग नाही झाला तरी हरकत नाही, पण नुकसान होता कामा नये. फेज 1 आणि फेज 2 ह्या चाचण्या इतर प्राण्यांवर घेता येतात आणि त्या जेव्हा सकारात्मक काही गोष्टी दर्शवतात तेव्हा त्यांच्या चाचण्या मनुष्यावर करायची परवानगी दिली जाते, ज्याला क्लिनिकल ट्रायल्स म्हणतात. इथपर्यंत शासनाच्या अनेक खात्यांच्या परवानग्या, लाखोच्या हिशोबात चाचण्या केलेले अहवाल, खात्यांची मंजुरी, एखादं औषध परिणामकारक ठरतंय असं वाटलं तर त्यावर घ्यावं लागणारं पेटंट, या सर्व गोष्टी वेळेच्याच नव्हे तर पैशाच्याही बाबतीत अत्यंत खर्चिक असतात. खरंच त्यांचा खर्च अमाप असतो. 1996 साली एखादं औषध शोधून काढायला लागणारा खर्च $80 कोटी इतका होता. एखाद्या औषधावर पेटंट मिळतं त्याचा कालावधी असतो
20 वर्ष. त्यातील 4 ते 5 वर्ष संशोधनात ट्रायल किंवा फेज 3 आणि फेज 4 पर्यंत निघून जातात आणि नफा कमवायला राहतात जेमतेम 15 वर्ष. एकदा का हा 20 वर्षाचा कालखंड उलटून गेला की त्यानंतर जगातील कोणतीही कंपनी हे औषध बनवू शकते, ज्याला आपण जेनरिक मेडिसिन असं म्हणतो. यामुळे स्पर्धा वाढते आणि किमती कमी कराव्या लागतात. हे जरी खरं असलं तरी औषध विक्रीतून होणारा नफा इतका प्रचंड असतो की या बिग फार्मा खरोखरच सरकारवर दबाव आणू शकतात. अमेरिकन सरकारवर दबाव आणून जी राष्ट्र ही बंधनं मानत नाहीत त्यांच्यावर आर्थिक निर्बंध लागू करण्यापर्यंत सर्व काही त्या करू शकतात. एवढंच नव्हे तर औषधावरची पेटंट सर्व जगाने मान्य करावी यासाठी ट्रिप्स करारासारखा एकतर्फी कायदासुद्धा संमत करू शकतात. एवढंच काय तर अमेरिकेमध्ये बायडोल यासारखा एक कायदा जो अत्यंत फायदेशीर औषध कंपन्यांसाठी ठरतो हा सुद्धा त्यांनी मान्य करून घेतला आहे. असं म्हणतात की अमेरिकेत 60% औषधावरची संशोधनं ही विद्यापीठातून चालतात. विद्यापीठांना सरकारी पैशातून औषधावर संशोधन करायला पैसे मिळतात. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ ही ती संस्था. ही संस्था चालते लोकांनी दिलेल्या करातून, म्हणजेच लोकांच्या पैशातून. विद्यापीठातील प्रयोगशाळांनी लावलेल्या शोधाचं पेटंट विद्यापीठांकडून औषध कंपन्या विकत घेतात आणि अमाप पैसा कमावतात. अमेरिकन नागरिकांना चढ्या किमतीचा फरक पडत नाही, कारण त्यांच्या औषधोपचाराचा खर्च सरकार करतं. म्हणजेच लोकांसाठी लोकांच्या पैशातून केलेलं संशोधन लोकांसाठीच या कंपन्यांच्या तत्वांमुळे महागात पडतं. पण जगात तशी परिस्थिती नाही. आणि कंपन्या कितीही म्हणत असल्या की ह्या शोधावर किंवा औषध लावण्याच्या शोधावर आम्हाला प्रचंड खर्च होतो, करावा लागतो, पण कुठलीही औषध कंपनी नक्की किती खर्च होतो हे मात्र कधीही जाहीर करत नाही. आता $15,000 वर्षाला हा खर्च कुठल्याही देशातील सामान्य माणसाला परवडणं अशक्य होतं. भारत आणि ब्राझील यासारख्या देशात जिथे औषधावर नाही तर बनवण्याच्या प्रक्रियेवर पेटंट दिलं जातं, तिथे ही औषधे स्वस्तात बनवणं शक्य होतं. म्हणजे काय तर संपूर्ण औषधावर पेटंट न देता औषध बनवण्याची जी प्रक्रिया आहे त्या प्रक्रियेतील पायऱ्यांवर, प्रत्येक पायरीवर पेटंट भारतात दिलं जातं. खरं तर अशी अनेक जागतिक दर्जाची जेनरिक औषधं आणि विदेशात पाठवला जाणारा इतर औषधांसाठी लागणारा कच्चा माल आपल्या सिप्ला, रणबॅक्सी, डॉक्टर रेड्डीज अशा कंपन्या तयार करतात. याला कारण एकच, दूरदृष्टी ठेवून संमत केलेला आपला पेटंट कायदा. एका आंतरराष्ट्रीय परिषदेत आपल्या देशाच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी म्हणाल्या होत्या, जगाची माझी संकल्पना अशी आहे की जगात औषधावर पेटंट नसतील आणि माणसाच्या जगण्या मरण्यातून नफा कमावला जाणार नाही. आता प्रक्रियेवरचं पेटंट म्हणजे काय तर असं उदाहरण दिलं आहे. कॉफी बनवण्याची एक प्रक्रिया असू शकते. म्हणजे आधी बीन्स घ्या, मग त्यात दळा, मग त्यात साखर घाला, मग दूध घाला, मग पाणी घाला, जी काय एकूण प्रक्रिया असेल ती.
संपूर्ण कॉफी यावर पेटंट न देता ज्या पद्धतीने कॉफी बनवली जाते त्या प्रक्रियेवर पेटंट आपल्या देशात दिलं जातं. आणि म्हणूनच तुम्ही जर कॉफी बनवण्याची एखादी निरनिराळी किंवा वेगळी प्रक्रिया अवलंबली किंवा जर तुम्ही त्याचा उपयोग करून घेतलात तर जागतिक पेटंट कायद्याचा भंग होत नाही ही ती पळवाट. आणि याचाच फायदा घेत एका भारतीय कंपनीने, जिचं नाव आहे केमिकल इंडस्ट्रियल फार्मास्युटिकल लॅबोरेटरी सिप्ला, जिचे सर्वेसर्वा डॉक्टर युसुफ हमीद आहेत, यांनी एक औषध तयार करायचं ठरवलं जे जगभरात स्वस्त किमतीत मिळू शकेल. जी 3 औषधं एकत्रितपणे देऊन एड्सवर विजय मिळवणं शक्य होतं, ज्यासाठी ठराविक वेळी अनेक गोळ्या दिवसातून पेशंटला घ्यायला लागायच्या, ते सोयीस्कर किंवा सोपं जावं यासाठी डॉक्टर हमीदनी आपल्या टीमला एक विचार करायला भाग पाडलं. ते म्हणजे ही तिन्ही औषधं एकत्र करून एक स्वतंत्र आपली गोळी अशी बनवता येईल का. यावर विविध प्रक्रियांचा अवलंब करून सिप्लानी खरोखर आश्चर्यचकित करणारी अशी एक कामगिरी केली. ती म्हणजे ही तिन्ही औषधं एकत्रित करून त्यांनी एक गोळी बनवली. आता याचा फायदा पेशंटना होणार होता, कारण बऱ्याच गोळ्या घ्यायला लागणं दिवसभरात यापेक्षा एखादीच गोळी दिवसातनं 2 किंवा 3 वेळा घ्यायला लागणं हे जास्त सोयीचं जाणार होतं. प्रश्न होता की ह्या गोळीचा परिणाम काय आहे, ह्याच्या ट्रायल्स घ्याव्या लागतील. जेव्हा ह्या ट्रायल्स घेतल्या गेल्या त्यावेळेला त्यांच्या असं लक्षात आलं की ही गोळी कॉकटेलप्रमाणेच एड्सवर तितकीच प्रभावी होती. आणि हे जेव्हा त्यांच्या लक्षात आलं तेव्हा ह्या गोळीचं नामकरण ट्रायुमेन असं करण्यात आलं. म्हणजे 3 औषधं मिळून तयार केलेली एक गोळी, आणि जिचा खर्च होता वर्षाला $1,500. ही बातमी तशी बरीच पसरली, पण याबाबत कुणी फारसा सकारात्मक विचार त्यावेळेला दर्शवला नाही किंवा तशी परिस्थिती जगात निर्माण झालेली नव्हती. पण आता जगभरात वातावरण तापू लागलं होतं. बिग फार्मा विरुद्धचा असंतोष जगभरातील अनेक सेवाभावी संस्थांनी समाचार घेण्यासाठी संयुक्त आघाडी उघडली होती. युगांडातील डॉक्टर मुजिनी, दक्षिण आफ्रिकेतील डेव्हिड कॅमेरून आणि अमेरिकेतील ट्रीटमेंट ॲक्शन कॅम्पेन कन्झ्युमर प्रोजेक्ट ऑन टेक्नॉलॉजीचे डॉक्टर लव, मेडिसिन्स सान्स फ्रंटियर्सचे डॉक्टर बर्नार्ड प्रिकॉल, बायोएनर्जेटिक्सचे बिल हदाद, हेल्थ ॲक्शन इंटरनॅशनलचे डॉक्टर ब्रून, या सर्वांनी आता जगभरात या बिग फार्माबद्दल निषेध नोंदवायला सुरुवात केली आणि त्यांच्या हटवादीपणाबद्दल प्रचंड प्रमाणात ओरड चालू झाली. या सर्वांनी इतकं प्रचंड बिग फार्मा विरुद्ध रान उठवलं की याबद्दल काहीतरी केलं पाहिजे असं सर्वांना एकत्रितपणे वाटायला लागलं. डॉक्टर मुजिनी आणि दक्षिण आफ्रिकेतील काही संस्थांनी तर सरकारी आदेश झुगारून भारतासारख्या देशातून अवैधरित्या का होईना पण ही औषधं आयात करायची तयारीसुद्धा दर्शवली आणि त्यांनी ती केलीसुद्धा. पण सगळ्यांनाच हे शक्य नव्हतं. या सर्व संस्थांचे जे लोक होते त्यांनी एक विचार चालू केला की असं औषध कमी किमतीत कुठली कंपनी करून देऊ शकेल.
तेव्हा एकच आणि एकच नाव समोर आलं, ते म्हणजे डॉक्टर युसूफ हमीद. या सर्व लोकांनी डॉक्टर युसूफ हमीद यांची लंडनमध्ये भेट घेतली आणि त्यांना आफ्रिकेतील जनतेची आणि जगातील इतर देशांच्या एड्सग्रस्तांची गाऱ्हाणी ऐकवली. युसूफना हे आधीच माहीत होतं. त्यामुळे ही औषधं कमीत कमी किमतीत कशी उपलब्ध करून देता येतील आणि तुम्ही ती देऊ शकाल का, अशी गळ जेव्हा ह्या लोकांनी घातली, त्यावेळेला तो दिलदार मनाचा माणूस ही औषधं वर्षाला $800 इतक्या कमी किमतीत द्यायला तयार झाला. त्यांच्या दातृत्वाने दिपून गेलेल्या या लोकांचा विश्वास बसेना. पण इतकी कमी किंमत करून देखील ती गरीब राष्ट्राच्या नागरिकांच्या आवाक्याबाहेरची होती. पुन्हा वाटाघाटी झाल्या आणि एका अविश्वसनीय किमतीवर एकमत झालं. वर्षाला $350. खरोखर अकल्पित. पण ही बातमी जगजाहीर झाली आणि बिग फार्मानी आरडाओरडा सुरू केला. भारतीय कंपन्या बेगडी असतात, खोट्या असतात, ती खोटी औषधं तयार करतात, परिणामापेक्षा त्याचे दुष्परिणामच अधिक असतील, लोकांनी ती औषधं घेऊ नयेत, ह्याच्याबद्दल अगदी योजनाबद्धरित्या अपप्रचार चालू झाला. शेवटी न्यूयॉर्क टाइम्सचा एक पत्रकार डोनाल्ड मॅकनील याच्या जेव्हा हे वाचनात आलं, तेव्हा त्याने याची शहानिशा करायचं ठरवलं. तो आफ्रिकेत गेला. आफ्रिकेत आणखीन वेगळीच परिस्थिती त्याला पाहायला मिळाली. दक्षिण आफ्रिकेत त्याच्या असं लक्षात आलं की दक्षिण आफ्रिकेचे तत्कालीन अध्यक्ष एम्बेकी आणि आरोग्यमंत्री झुमा यांना दक्षिण आफ्रिकेतील आफ्रिकन लोकांचे मृत्यू एड्स न होत आहेत हेच मान्य नव्हतं. त्यांच्या हटवादीपणामुळे एक घटना जी जगभरात टाळता आली, ती दक्षिण आफ्रिकेत टाळतासुद्धा आली नाही. एक औषध जे गर्भवती स्त्रियांना दिल्यास त्यांना होणारी मुलं एड्समुक्त होतील याची 100% खात्री होती, हे औषधसुद्धा गर्भवती स्त्रियांना द्यायचं दक्षिण आफ्रिकेनं नाकारलं. खरं तर दक्षिण आफ्रिका हा संपूर्ण आफ्रिकेमधला एक सधन देश. जोपर्यंत वर्णद्वेष तिथे कायम होता, तोपर्यंत इतर आफ्रिकी राष्ट्रांनी दक्षिण आफ्रिकेशी संबंध तोडले होते. पण वर्णद्वेषाची समाप्ती झाली. नेल्सन मंडेला राष्ट्राध्यक्ष झाले. दक्षिण आफ्रिकेच्या सीमा इतर आफ्रिकी देशांना खुल्या झाल्या आणि त्या खुल्या झालेल्या सीमातून एड्सनी दक्षिण आफ्रिकेत प्रवेश केला. तो अत्यंत झपाट्याने वाढला. अखंड कंठशोष करूनसुद्धा, अनेक सेवाभावी संस्थांनी आरडाओरडा करूनसुद्धा एम्बेकी आणि झुमा मात्र काही मानायला तयार नव्हत्या. ट्रीटमेंट ॲक्शन प्लॅन ही तिथली एक अत्यंत मातबर संस्था झाकी अकमत आणि इतर लोकांनी चालवलेली, ज्याला स्वतः नेल्सन मंडेला आणि विनी मंडेला यांचाही पाठिंबा होता, तरी देखील दक्षिण आफ्रिकेत एड्सचं थैमान चालूच होतं. मॅकनील दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यानंतर भारताच्या दौऱ्यावर आला. तिथे रणबॅक्सी, डॉक्टर रेड्डीज आणि डॉक्टर युसूफ हमीद यांची सिप्ला या कंपन्यांशी त्यांनी वाटाघाटी केल्या आणि त्याच्या असं लक्षात आलं की हा जो अपप्रचार बिग फार्मानी चालवला आहे तो तद्दन खोटा आहे. सिप्लाच्या औषध कंपन्यांना त्यांनी भेट दिली. त्यावेळेला तिथलं निर्जंतुक वातावरण आणि औषध बनवण्याच्या सर्व प्रक्रिया पाहून आणि सिप्लाला अमेरिकेच्या आरोग्य खात्याने दिलेली सर्टिफिकेट पाहून तो तर
चकितच झाला. इतका खोटारडेपणा बिग फार्मा करू शकतात यावर त्याचा विश्वास बसेना. कारण अमेरिकेतील औषध कंपन्यांना बराचसा कच्चा माल हा सिप्ला, रणबॅक्सी आणि डॉक्टर रेड्डीज पुरवत होते. तो अमेरिकेत परत आला आणि त्यांनी एक न्यूयॉर्क टाइम्समध्ये डॉक्टर युसूफ हमीद यांनी केलेल्या कार्याचा आणि त्यांनी एड्स रुग्णावर ट्रायुमिन जी गोळी बनवली आहे तिचा वार्षिक खर्च किती हे सविस्तरपणे त्या लेखात प्रसिद्ध केलं. सगळं चित्र पालटलं. आता बिग फार्मांना माघार घेणं भाग पडलं. एड्सच्या किमतीचा बुडबुडा फुटला. जगातल्या औषध उद्योगात एका भारतीय कंपनीने मानवतेसाठी दिलेली ही झुंज खरोखर लक्षणीय ठरली. जगभरात पसरलेल्या एड्ससारख्या भयानक रोगावर मात करण्यासाठी ती कारणीभूत ठरली. एक वादळ उठलं आणि या वादळाचे जनक होते डॉक्टर युसूफ हमीद, सिप्लाचे सर्वेसर्वा. तर अशी ही एक झुंज या पुस्तकात इतर अनेक अशा गोष्टी आहेत की ज्या आपल्यापर्यंत सहसा पोचत नाहीत. एक अतिशय सुंदर, नेटकं आणि संग्रही असावं असं हे पुस्तक आहे. आणि सध्या परिस्थितीतल्या आपल्या अनेक आधीच सांगितल्याप्रमाणे शंकांचं निरसन हे पुस्तक अतिशय समर्पकपणे करून देतं. म्हणून मला हे पुस्तक मनापासून आवडलं. धन्यवाद.